नमस्कार. माझं नाव डॉक्टर रोमा सरनाईक मोरघडे आहे आणि मी लाईफस्टाईल मेडिसिन सल्लागार आहे. मी दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्चमध्ये AVBRH हॉस्पिटल इथे कन्सल्टंट आहे. आज मी आपल्याशी लाईफस्टाईल मेडिसिन फॉर प्रेग्नंट विमेन, फॉर ॲडॉलेसंट विमेन अँड फॉर पेरीमेनोपॉझल विमेन म्हणजे जीवनशैलीचे जे बदलाव राहतात हे सगळ्या वयोगटांच्या बायकांसाठी कसं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी काय काय चेंजेस करायला पाहिजे याचे छोटे मोठे टिप्स तुमच्या समोर आज मी प्रेझेंट करणार. आमचं जे कॉलेज आहे हे महाराष्ट्रामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये येतं आणि हे इंडियाच्या एकदम मध्यभागी आहे. हे काही फोटोज आहेत आमच्या कॉलेजचे. आता लाईफस्टाईल मेडिसिनमध्ये आपण मेनली 4 गोष्टींकडे लक्ष देतो. पहिली गोष्ट आहे व्यायाम, फिजिकल ऍक्टिव्हिटी. दुसरी गोष्ट आहे न्यूट्रिशन किंवा पोषण. तिसरी गोष्ट आहे आपली झोप आणि चौथी गोष्ट आहे एक चांगली मनस्थिती. 70 ते 80% स्त्रियांचे जे आजार आहे हे जीवनशैलीवर अवलंबून राहतात. योग्य सवयींमुळे प्रजनन, गर्भधारणा, हाडे आणि मानसिक आरोग्य हे सुधारतं. प्रतिबंध हा उपचारापेक्षा चांगला मार्ग आहे. सगळ्यात पहिले आपण व्यायामाबद्दल बोलूया. व्यायाम हे सगळं एज ग्रुपसाठी खूप आवश्यक आहे. इवन प्रेग्नन्सीच्या दरम्यान पण ऍक्टिव्ह राहणं हे खूप इम्पॉर्टंट असते आणि छोट्या एज ग्रुपच्या मुलींसाठी सुद्धा आणि इवन जे ओल्डर विमेन आहे 50च्या नंतरच्या वयामध्ये पण व्यायाम हा खूप इम्पॉर्टंट भूमिका प्ले करतो. व्यायामाचे काय फायदे आहेत? व्यायामामुळे शरीर तंदुरुस्त राहतं आणि वजन नियंत्रित राहतं. हृदय, लंग्स व हाडे मजबूत होतात. मधुमेह, रक्तदाब, कोलेस्ट्रॉल यासारखे जे आजार आहेत ते टाळण्यात येतात. मन प्रसन्न राहतं, ताण कमी होतो, झोप चांगली लागते आणि आत्मविश्वास वाढतो. व्यायामासाठी सोपे टिप्स. रोज कमीत कमी 30 मिनिटं तरी एक्सरसाइज काही झाला पाहिजे. तुम्ही चालू शकता किंवा हलका काही व्यायाम करू शकता, जसं योगा, स्ट्रेचेस. कोणी जिमला जात असेल तर तुम्ही जिमला जाऊ शकता. काहीतरी शरीर मूव्ह झालं पाहिजे, हललं पाहिजे. जिना वापरा, लिफ्टचा वापर टाळायला हवा. योगा व प्राणायाम नियमित करायला हवं. कामाच्या मध्ये थोडे स्ट्रेचिंग करत राहायला हवे. आता जसं तुम्ही इथे बसून व्हिडिओ बघता आहात, बसल्या बसल्या थोडा हात स्ट्रेच करायचे, थोडा मान स्ट्रेच करायची, उठायचं, उभं राहायचं, थोडं चालून यायचं. व्यायाम हळूहळू सुरू करायचा आणि सतत ठेवायचा. मग आपण बोलूया पोषण किंवा न्यूट्रिशन बद्दल. आता या फोटोमध्ये तुम्ही बघाल की हा एक कलरफुल फोटो आहे. यामध्ये खूप साऱ्या रंगांचा प्रयोग केला गेला आहे. तर आपली जी प्लेट आहे, आपण ज्याच्यात अन्न खातो, आपली प्लेट पण अशीच रंगबिरंगी दिसायला हवी. त्याच्यामध्ये लाल, हिरवे, केशरी, वेगळ्या वेगळ्या रंगांच्या भाज्या आल्याच पाहिजे, ज्याने की आपल्याला चांगलं पोषण मिळतं. आपल्याला या सगळ्या गोष्टींची जरूरत राहते, म्हणून कोणती पण गोष्टला आपण त्याला टाळू शकत नाही. पोषणाचे काय फायदे आहेत? आता संतुलित आहारामुळे शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते, रोग प्रतिकारक शक्ती वाढते, हाडे, स्नायू आणि मेंदू निरोगी राहतात, लोह, कॅल्शियम, प्रथिने यांचे योग्य प्रमाण आजार टाळतात, पचन सुधारतात व त्वचा केस निरोगी राहतात. आता पोषणासाठी सिंपल टिप्स काय आहेत? दररोज घरचे ताजे श्रुतीनुसार अन्न खावे. थाळीत धान्य, कडधान्य, भाजी, फळे, दही, दूध यांचा समावेश ठेवावा. जंक फूड, जास्त तेलकट, गोड व पॅकेज पदार्थ कमी करायचे. सगळं फ्रेश खायचं. काही पण जे पॅकेटांमध्ये येत आहे ते आपल्याला अवॉइड करायचं आहे. पुरेसे पाणी प्यायचे. पाणी व्यवस्थित पिणं खूप आवश्यक आहे. सोबत नेहमी एक पाण्याचा ग्लास किंवा बॉटल ठेवायचं आणि तहान लागो चाहे ना लागो, थोडं थोडं पाणी पित राहायचं. तहान लागायचा वेट कधीच नाही करायचा, कारण डिहायड्रेटेड बॉडी जेव्हा होते तेव्हा आपली मानसिक क्षमता कमी होऊन जाते. ठीक आहे.
पुरेसे पाणी प्या, वेळेवर आणि सावकाश जेवा. खूप घाईघाईत जेवायचं नाही. हळूहळू चांगल्यापणे एक एक घास चावून प्रॉपरली पोटात गेला पाहिजे. आणि जेवताना टीव्ही बघणे हे अवॉइड करायचे. आता आपण बोलूया झोपेबद्दल. आता झोपणं म्हणजे आळशीपणा नसतो. झोप ही सगळ्यांसाठी एक आवश्यक गोष्ट आहे. आता जसं आपण गाडीचा वापर करतो, टू व्हीलर राहो चाहे फोर व्हीलर, त्याच्यामध्ये आपल्याला पेट्रोल भरावं लागतं, डिझेल भरावं लागतं. समजा इलेक्ट्रिक गाडी राहिली तर आपल्याला त्याला चार्ज सुद्धा करावं लागतं. तसंच आपल्या पण शरीराला चार्जिंगची किंवा पेट्रोलची, फ्युएलची गरज आहे. हे अन्न पण आहे आणि हे झोप पण आहे. तर व्यवस्थित झोप घेणं हे खूप आवश्यक आहे. चांगल्या झोपेचे फायदे काय आहेत? पुरेशी झोप घेतल्यास शरीर आणि मन दोन्ही ताजेतवाने राहतात. मेंदूचे कार्य सुधारतात व लक्ष केंद्रित होतं. रोग प्रतिकारक शक्ती वाढते, ताण तणाव कमी होतो, हॉर्मोन संतुलित राहतात आणि वजन नियंत्रित राहतं. चांगल्या झोपण्यासाठी टिप्स काय आहेत? रोज 7 ते 8 तास झोप घेण्याचा प्रयत्न करायचाच करायचा. झोपायच्या आधी मोबाईल, टीव्हीचा वापर कमी करायचा, कारण त्याच्यातून जे रेज येतात, अल्ट्राव्हायोलेट रेज, त्यांनी आपला स्लीप हॉर्मोन्स कमी होतात. आपल्या शरीरामध्ये एक हॉर्मोन्स असतात जे आपल्या मेंदूला संदेश देतात की आता झोपायची वेळ झाली आहे, म्हणून आपल्याला झोप येते. तर या टीव्हीच्या रेडिएशन्सनी काय होतं किंवा फोननी तो हॉर्मोन कमी सिक्रीट होतो, त्यामुळे आपली झोप अजून अजून टाळत जाते. झोपेची वेळ ठरवायची आणि त्याचे पालन करायचे हे खूप आवश्यक आहे. झोपायच्या आधी हलके, पचायला सोपे अन्न खायचे. खूप हेवी जेवून झोपायचं नाही. ध्यान करणे, श्वसन किंवा वाचनाने मन शांत करायचं. अंधार करायचा छान खोलीमध्ये, टीव्ही वगैरे सगळं बंद करायचं, आपसात बोलायचं आपल्या परिवाराशी आणि छान झोपून जायचं वेळेशीर. पुढची गोष्ट आहे व्यवस्थित आपल्या मनातल्या गोष्टी शेअर करणे, आपली मनस्थिती चांगली ठेवणे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये स्ट्रेस मॅनेजमेंट हा नामांकरण करतो. आता आपल्याला खूपदा समजत नाही की आपल्याला काय पाहिजे किंवा आपल्याला काय फील होत आहे. खूपदा भावना ही अशी गोष्ट आहे की खूपदा आपल्याला समजत नाही. आपल्याला नुसतं हे समजतं, राग येतोय, लोभ येतोय, चांगलं वाटतंय, प्रसन्न वाटत आहे, क्रोध येत आहे. पण खूपदा आपण याला व्यवस्थित प्रोसेस करू नाही शकत. तर समजा असं वाटलं तर मदत जरूर घ्यायची. ठीक आहे. मन शांत आणि स्थिर राहतं. रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार यांचा धोका कमी होतो. नातेसंबंध सुधारतात व निर्णय क्षमता वाढते. झोप चांगली लागते आणि कार्यक्षमता वाढते. हे सगळे फायदे आहे ताण कमी करण्याचे. ठीक आहे. आता हे कसे सोपे उपाय काय आहे ताण कमी करायचे? रोज 15 मिनिटं तरी ध्यान करायचा, प्राणायाम किंवा खोल श्वसन करायचं, चालायचं, योगा किंवा आवडते छंद जोपासा. कुटुंबीय व मित्रांची वेळ घालवा, एकमेकांशी बोला, एकटे एकटे राहू नका. काम आणि विश्रांती यामध्ये समतोल ठेवा. खूप दिवसभर काम केलं आणि शरीराला रेस्ट नाही भेटली तरी पण प्रॉब्लेम आहे, है ना? आणि दोन्ही गोष्टींचा चांगला एक बॅलन्स व्हायलाच हवा. नकारात्मक विचारांपासून दूर राहणे. आता खूपदा हे नकारात्मक विचार आपल्यात पण आपले आपोआप पण येतात आपल्या परिस्थितीमुळे आणि आपल्याला कधी कधी मदत घेणं पण खूप आवश्यक आहे. ते जेव्हा पण तुम्ही रेग्युलर चेकअपसाठी जाता, तुमच्या ऑब्स्टेट्रिशियन गायनेकोलॉजिस्टकडे जेव्हा तुम्ही जाता, मेक शुअर करा की त्यांच्याशी बोलणे, आपल्या मनातल्या गोष्टी बोलणे, त्यांच्याकडे खूप वेळ नसेल जरी तरी थोडं बोलणे की हं मला खूप खराब वाटत आहे किंवा मागच्या हफ्त्यात मी रडत होती, मला चांगलं नाही वाटत आहे, आणि त्यांना असं वाटलं की तुम्हाला काही प्रोफेशनल गरज आहे तर ते तुम्हाला काउन्सिलरकडे देतील, फॉरवर्ड करतील. तर कोणा ना कोणाशी बोला आणि एक अपडेट आपल्या लाईफस्टाईल बद्दल नेहमी आपल्या गायनेकोलॉजिस्टला द्या जेव्हा पण त्यांना भेटाल. आता न्यूट्रिशन जे आहे, पोषण, याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की धान्य, कडधान्य, फळं, भाजीपाला हा सगळा आलाच पाहिजे प्लेटमध्ये. प्रोटीनसाठी अंडे, कडधान्ये, पनीर, मुकामेवा हे सगळ्याचा वापर करू शकता. लोह व कॅल्शियम मुक्त पदार्थ खाणं खूप आवश्यक आहे. खूप जणांना सप्लिमेंट पण प्रिस्क्राईब करण्यात येतात याचे. जंक फूड म्हणजे काही पण पॅकेज मधलं फूड जे फ्रेश नाही आहे, साखर, गोड पदार्थ, तेलकट
तळलेले पदार्थ हे कमी किंवा नाहीच्या बरोबर करायचे. दररोज अर्धा तास 30 मिनिटं चालायचंच चालायचं. प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा चालायचं. आता समजा तुमची कॉम्प्लिकेटेड प्रेग्नन्सी आहे, एकदा बोलायचं आपल्या डॉक्टरशी, त्यांना विचारायचं मी किती व्यायाम करू शकते, काय करू शकते, त्यांच्याकडून प्रॉपर गायडन्स घ्यायचा. मोस्टली मॅक्झिमम टाइम्सवर नॉर्मल प्रेग्नन्सीजमध्ये तुम्ही छानपणे सगळे व्यायाम करू शकतात. समजा कॉम्प्लिकेटेड प्रेग्नन्सी आहे तर तुमचे डॉक्टर तुम्हाला सांगतील की ही ऍक्टिव्हिटी नका करू, हे पर्टिक्युलर मुवमेंट नका करू, पण ऍक्टिव्ह राहायला ते नक्की तुम्हाला सांगतील. आणि मेडिटेशन ही अशी गोष्ट आहे ज्याच्यामध्ये शरीर न हलवता तुम्ही मेडिटेट करू शकता. तर ही मेडिटेशन कधीच नाही सोडायचं. श्रोणी व्यायाम व श्वसन व्यायाम. आता झोप जसं मी म्हटलं व्यवस्थित झालीच पाहिजे. पाणी 2-3 लिटर पिण्यात आलंच पाहिजे. धूम्रपान अवॉइड करायचे. दारू, औषधे हे सगळे टाळायचे. औषधी जे प्रिस्क्राईब केले गेले आहेत ते घ्यायचे. आपल्या मनाने काही चेंजेस त्याच्यात बदलाव करायचे नाही. पेरिमेनोपॉज. मेनोपॉज तो वयोगट आहे ज्याच्यामध्ये आपली पाळी येणं बंद होऊन जातं 45 वयानंतर. तर या वयामध्ये पण व्यायाम करणे, व्यवस्थित पोषण ठेवणे, झोप घेणे आणि मनाचं संतुलन ठेवणे खूप आवश्यक आहे. कारण या एज ग्रुपचे पण काही वेगळे चॅलेंजेस आहेत जे हे सगळं चांगलं नियमित लाईफस्टाईल मेंटेन केल्याने खूप छानपणे मॅनेज करता येतात. विटॅमिन डी, ओमेगा 3 या सगळ्या गोष्टी ज्या आपल्या शरीराला खूप आवश्यक आहे है ना. थोडं स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा वेट लिफ्टिंग पण खूप आवश्यक आहे. थोडं बहुत वजन उचलायची सवय शरीराला पाहिजे स्ट्रेंथ डेव्हलपमेंटसाठी. तर या सगळ्या गोष्टी आहे ज्या या सगळ्या वयोगटांमध्ये इम्पॉर्टंट आहे. इवन छोट्या मुलींसाठी चांगली झोप, छोट्या मुलींसाठी तर 60 मिनिटं ते 90 मिनिटं एक्सरसाइज कंपल्सरी असं गव्हर्नमेंट सांगतं. भले इथे स्पोर्ट्स राहावं, खो खो, रनिंग, स्विमिंग, डान्सिंग, सायकलिंग, काही पण काहीतरी करायलाच हवं. तर तुमची मुलं असतील तर तुम्ही त्यांना बिलकुल या गोष्टीसाठी प्रोत्साहित करा. आणि बाकी सगळे जे खाण्याचे पदार्थ आहे हे सगळ्यांसाठी आहे. कलरफुल प्लेट, रंगबिरंगी प्लेट राहिली पाहिजे. एक जनरल टिप म्हणजे मी हेच सांगेल की ऍक्टिव्ह राहा, व्यायाम करा, छान झोपा, स्ट्रेस मॅनेजमेंटवर फोकस करा, सोशली कनेक्टेड राहा, म्हणजे एकमेकांशी बोला, बाहेर जा, बाहेर उठणं बसणं चालू राहायला पाहिजे. आणि हेल्थ चेकअप हा रेग्युलरली झाला पाहिजे. असं वाटलं की आपली तब्येत खूप बरी जरी आहे तरी जाऊन भेटायचं, डॉक्टरला बोलायचं 1-2 महिन्यात एकदा आणि छानपणे फॉलोअप ठेवायचे. लाईफस्टाईल हे आपल्या विमेन्स हेल्थचं एक फाउंडेशन आहे. जीवनशैली ही स्त्रियांच्या आरोग्याचा पाया आहे आणि लहान बदल म्हणजे मोठे परिणाम. तर छोट्या छोट्या गोष्टी नेहमी मोठ्या बदलावामध्ये कन्वर्ट होतात. निरोगी महिला म्हणजे निरोगी कुटुंब आणि म्हणजेच निरोगी समाज, हे आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचे आहे. ही माझी लास्ट स्लाइड आहे. मी हेच म्हणेल की सवयी बदला आणि जीवन बदला. चेंज युअर हॅबिट्स, चेंज युअर लाईफ. आपल्याला वाटतं की छोट्या छोट्या गोष्टी आहे, मी आज एक्सरसाइज करून घेईल तर काय होईल, मी थोडे काही फळं खाऊन घेईल तर काय होईल, पण आपल्याला रेग्युलर बेसिसमध्ये समजत नाही की रेग्युलर बेसिसमध्ये जेव्हा आपण हे करतो 1 वर्षांनी, 2 वर्षांनी, 10 वर्षांनी जो त्याचा रिझल्ट येतो तो मल्टिप्लाइड बाय 10 राहतो. तर याला खूपच सिरियसली घ्या आणि एक छान लाईफस्टाईल जीवनशैलीचा पालन करा. आमच्या AVBRH मध्ये आचार्य विनोबा भावे रुरल हॉस्पिटलमध्ये खूप साऱ्या सुविधा आहे. इथे आमचं मेटर्नल चाइल्ड हेल्थ सगळ्या फॅसिलिटीज आहेत. इथे मातृ व बाल आरोग्य सेवासाठी खूप साऱ्या सुविधाही आहेत. तर या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही इथे येऊन कन्सल्ट करू शकता. इथे लाईफस्टाईल मेडिसिनचं सुद्धा कन्सल्टेशन होते. तुम्हाला काही पण सपोर्ट लागला स्पेशलाइज्ड की काय खायचं, प्यायचं, कसं करायचं, कोणता व्यायाम करायचा, तुम्ही बेझिझक आम्हाला येऊन आमच्याशी बोलू शकता, कन्सल्ट करू शकता. तर हे सगळे सेवा फॅसिलिटीज आमच्या इथे अवेलेबल आहे AVBRH वर्ध्यामध्ये. याच्यासहित मी तुम्हाला धन्यवाद म्हणते आणि एक चांगलं आयुष्य, हेल्दी आयुष्य तुम्ही जियाल याची मी प्रार्थना करते. धन्यवाद.